बांधकाम रोजगारांसाठी आनंदाची बातमी। आता बांधकाम रोजगारांना मिळणार 12,000 रुपये पेन्शन। काय आहे ही योजना, चला जाणून घेऊया थोडक्यात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सचिन, आपण बघत आहोत मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल। तर चला जाणूया थोडीशी माहिती। कामगार मंत्री आणि अंकुश फडकर यांनी विधान परिषद संदर्भात माहिती दिली, यामुळे राज्यातील लाखो कामगारांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। पेन्शन योजना महत्त्वाचे निकष आहे, तर जाणूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्रता असू शकते। सर्वात पहिले बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। पेन्शनची रक्कम कामगारांच्या नोंदणी कालावधीत अवलंबून असेल। जशी की ज्या कामगारांनी 10 वर्षाची नोंदणी पूर्ण केली आहे, ज्यांना दरवर्षी 6,000 रुपये पेन्शन मिळतील। तसंच 15 वर्षाची नोंदणी पूर्ण केलेल्या कामगारांना दरवर्षी 9,000 दिले जातील। आणि 20 वर्षे जास्त नोंदणी, ज्या कामगारांनी नोंदणी 20 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी झाली आहे, त्यांना दरवर्षी 12,000 इतके वेतन मिळते। आता योजनेसाठी पात्रता काय काय असणार हे जाणून घ्या। सर्वात पहिले या योजनेचा लाभ फक्त 60 वर्षे पूर्ण झालेल्या आणि बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांना मिळेल। या कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असताना त्यांनी नोंदणी केलेली असावी। 60 वर्षानंतर नोंदणी करता येत नाही। 18च्या खाली ही नोंदणी तुमची होणार नाही, हे लक्षात ठेवा। याच योजनेबरोबर बांधकाम कामगारांना इतरही अनेक योजनांचा लाभ मिळतो। यामध्ये कोणकोणते योजनेचा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊया। सर्वात पहिले यामध्ये मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत, घरकुल योजना आणि सुरक्षा संच आणि इतर अनेक सुविधांचा समावेश आहे। या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमची मंडळाकडे नोंदणी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे बरं का, लक्षात राहू द्या। आणि या योजनेमुळे राज्यातील 58 लाखाहून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना भविष्य आर्थिक सुरक्षा मिळते। या योजनेबद्दल किंवा इतर कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही थेट आम्हाला कमेंट करू शकता। धन्यवाद।